मॅन ऑफ द सिरीज साठी अगदी बाईक आणि त्याचमुळे हे एक स्पर्धेचं आकर्षण देखील राहिलेलं आहे. गणेशजी कांबडी साहेब आणि त्यांचा पूर्णपणे मित्र परिवार आणि ओव्हरऑल आईगाव देवी स्पोर्ट्स गोटेघर ग्रामस्थ मंडळी यांच्याकडनं हे मोठं भव्य आणि दिव्य नियोजन. आणि आता सर्वात महत्त्वाचा सामना राहिलाय, पहिला राऊंडचा फर्स्ट राऊंडचा शेवटचा अंतिम मॅच. तुषार आणि महेश ही जोडी पाहायला भेटते. स्ट्रायकर एंडला तुषार, नॉन स्ट्राईक एंडला महेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती अनिल रोज. खूप चांगला चर्चेमध्ये खेळाडू आहे आणि त्याचमुळे अपेक्षा आता त्यास असतील, परंतु दुसऱ्या बाजूला देखील स्टार्ट कसा मिळेल हे देखील पाहूयात. टार्गेट सेट करायचं आहे, एक मोठा धाडसी निर्णय घेतला गेलाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायचे आहे आणि बाळू 11 दोऱ्याचा पाडा संघ हा जो संघ आहे सध्या तरी बॅटिंग करतात टॉस जिंकल्यानंतर. आणि आता बॅटिंग करत असताना पाहूयात टार्गेट कसं सेट केलं जाईल. आज ओव्हरऑल आपण पाहिलं असेल एकही मॅच मध्ये 50+ धावा झालेल्या नाहीत. 45, 42, 43 या घरामध्ये धावा झाला टार्गेट. पहिला चेंडू इनसाइड आउट उडवायचा होता, क्षेत्ररक्षक पाठला करतायत, कव्हर स्वीपर आणि त्यानंतर हा चेंडू बाउंड्री लाईन कडे. शेवटपर्यंत प्रयत्न पाहायला भेटलाय, खूप चांगला प्रयत्न राहिलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि स्टार्ट मिळतोय. धावसंख्येचा पाया रोवला गेला पहिल्या चेंडूवरती, जिथे की स्टार्ट होणं गरजेचं होतं आणि पहिल्या बॉलवरती तो स्टार्ट मिळून दिलेला आहे फलंदाज तुषारनं. पहिल्या चेंडूवरती आलेला 2 धावा. अनिल रोज अगदी आपण पाहता होतो एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. बॅकअप द हँड यावेळेस खूपच लेंथ मध्ये परिवर्तन केलं आणि हीच तर या खेळाडूची खासियत आहे. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही स्विंग करतोय आणि त्याचमुळे फलंदाजाला चकवा देत आहेत. यावेळेस बॅकअप द हँड लेग कटर होता, खूपच चांगला चेंडू हाताळला गेलाय, जिथे आला डॉट बॉल. हा वेगामध्ये बॉल बॅट अँड पॅड मध्ये टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावफलक 6 अंकावरती जाऊन पोहोचलाय. ओपनिंगच्या जोडीला एक चांगली पार्टनरशिप दाखवावी लागेल, तर तुम्ही मोठ्या टार्गेट कडे वाटचाल करू शकतायत. स्वीप करण्याचा प्रयत्न गती याही वेळेस कमी ठेवलेली होती आणि त्याचा ओव्हरऑल फायदा गोलंदाजाला मिळतोय. आणि इथे देखील काढली जाते एक सिंगल शॉट फाईन तैनात आहेत. बंदूकडने चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी आलेले एक सिंगलच्या मदतीने धावफलक आता पोहोचले 7 अंकावरती. खाली क्षेत्र राहिलेलं आहेत कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे डीप मध्ये. ओव्हरऑल भरपूर खाली क्षेत्र दिसत आहेत, त्याचमुळे गॅप शोधावा लागतील. हो, स्विंग शीटचा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय. स्वीट हिट या सिक्सर. 6 धावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. खूप आकर्षित ट्रॉफ्या या स्पर्धेच्या आम्हाला पाहायला भेटत आहेत. आम्ही सातत्यानं उल्लेख करत आहोत की रामजी डिंगोरे सरांची देखील खूप मेहनत आहे या आयोजनाला आणि सध्या तरी ट्रॉफीज आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर आकर्षित ट्रॉफ्या या स्पर्धेच्या पाहायला भेटत आहेत. ओहो, पूर्णपणे फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला होता, त्यानंतर मोमेंट केलेली होती फटका खेळण्यासाठी, त्यानंतर बॉल अगदी वळण घेतो आणि त्यानंतर ती चर्चा मैदानाच्या आतमध्ये आहे. पण फलंदाजाला तेच कळवतायत की हा बॉल एक्झॅक्ट कुठून गेलाय आणि ओव्हरऑल चर्चा झालेली आहे. पंचांनी डॉट बॉल घोषित केलेला आहे. आलेला अजून एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिला ओव्हरचा खेळ फायनली समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये घडलंय काय, विदाउट लॉस विकेट गेलेली नाहीत, परंतु धावफलक 13 वरती जाऊन पोहोचलाय. आज ओव्हरऑल सगळ्याच प्रत्येक संघाकडनं आपण पाहत आहोत काही खेळाडू अब्सेंट असतात, परंतु आज आपण पाहत आहोत रातांदळपाडा संघ आज पूर्णपणे तयारीमध्ये दिसतोय. सगळेच खेळाडू आज दिसत आहेत आणि त्याचमुळे दुसराही संघ तितकाच ताकदवर आहे. बाळू 11 दोऱ्याचा संघ पाहत आहोत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग आणि ते बॅटिंग जी हवी होती पहिल्या ओव्हर मध्ये मी म्हणेन तो स्टार्ट मिळालाय,
कारण जमिनीची बाब आहे, विकेट देखील गेलेली नाहीत. ओपनिंगची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालवली जात आहे. तुषार आणि महेश या जोडीने कमालीचे फटके खेळलेत. एक चौकार, एक षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल, एक सिंगल, एक डबल, अशा पद्धतीने ओव्हर क्रमांक पहिली समाप्त झाली आणि आता सेकंड ओव्हरला सुरुवात केली जाईल. गणेश आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटतोय. फील्ड पोझिशन थोडस लक्षात घेतली जात आहे. फील्ड सजवत असताना ओव्हरऑल संघर्ष 11 राजनंदळपाडा संघाचे कॅप्टन मोठी जबाबदारी आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर तैनात आहे डीप मध्ये. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. आणि आता सामन्याला सुरुवात होते. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल पूर्णपणे फुल टॉस, यावेळेस फुल लेनचा बॉल हाताळला गेला. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, विशेपला फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग दिसलेलं नाही, जाग्यावरतीच बॉल दिसलाय. ओव्हरऑल चांगलं कार्य विकेट किपर देखील करतायत, साथ देतायत गोलंदाजाला. बॉन्डिंग ठेवावं लागेल, कारण जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या परिपटलावरती पाहिलं असेल विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये जर चांगलं बॉन्डिंग राहिलं तर धावा कमीत कमी पाहायला भेटू शकतात. आणि आता ते बॉन्डिंग चांगलं दिसतंय. अजून एक चांगला बॉल आलेला आहे. दोन्हीही लगातार डॉट बॉल आलेले आहेत, धावा काढू दिलेल्या नाहीत. एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे गणेश आणि एक उभरता सितारा या टीमचा आहे. आणि जेव्हा जेव्हा ओव्हरऑल संधी दिली जात आहे त्या संधीचं सोनं करतोय. आणि हे देखील या मोठ्या स्टेजवरती, या मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्याच्याकडनं जे कार्य हवं होतं कॅप्टनला ते मिळत आहे. चांगलं कार्य करतायत, चांगली कामगिरी दोन्ही संघ करतायत. परंतु प्रश्न राहिलाय की टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. जो आम्ही उल्लेख केला, आज 50+ धावा दिसलेल्या नाहीत. बादशीकडा मागे बॉल, यावेळेस झेल पकडला जातोय दिनेश वडकडनं आणि धक्का क्रमांक दिला गेलाय. फायनली पहिली विकेट, फलंदाज आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा. नवीन फलंदाज येतोय कल्पेश. आणि ज्या पद्धतीने आपण अशी धुंद ऐकली आहे, आमचे राज मोटर्सचे संजयजी पांढरे यांची झणझणीत विकेट आलेली आहे. आणि काय अफलातून गोलंदाजी ओव्हरऑल या ओव्हरमध्ये पाहायला भेटते. 2 लगातार डॉट बॉल, त्यानंतर विकेट फेकली जाते, दबाव बनवला गेलाय. हे सातत्यानं आम्ही दर दिवशी पाहत आहोत. यावेळेस चेंडू डिलिव्हर्ड केलेला नाहीत गोलंदाजानं, थांबला गेलाय. थोडासा अडथळा जाणवलाय बॉलिंग मध्ये आणि त्यामुळे तो थांबला गेलाय. पुन्हा एकदा तो तयार होतोय. नवीन फलंदाज कल्पेश. अजून एक चांगला बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चालवला जातोय. थोडासा ऍक्वर्ड राहिलाय, फायदा घेतला जाईल फलंदाजांकडनं. सिंगल मिळेल सहजरित्या. थोडासा वेळ घेतला गेला योगेश वाजे या खेळाडूकडनं. आणि तत्पूर्वी एक सिंगलच्या मदतीने आता धावफलक पोहोचले 14 अंकावरती. जो स्टार्ट मिळाला होता त्याला कंटिन्यू अगदी सातत्य ठेवता आलेलं नाहीत. आणि त्याचमुळे आता स्कोर कार्ड थांबवण्यामध्ये मी म्हणेन या ओव्हरमध्ये खूप मोठं यश सध्या तरी गोलंदाज गणेश याला मिळत आहे. अजून एक त्याच क्षेत्रामध्ये हा देखील फटका. खराब फिल्डिंग, घाई जास्तची होत आहे. बॉल कॅरी केलेला नव्हता परंतु थ्रो करण्याची घाई दिसली आणि ओव्हरऑल मिसफील्ड थोडीशी झालेली आहे. आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा घेत आहेत दोन्ही फलंदाज. सिंगल अजून देखील मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. आता धावा दिसत आहेत 15 धावा धावफलकावरती. थोडस मिसफील्ड त्या क्षेत्रामध्ये योगेश करतोय. मिड ऑनला खूप बिझी ठेवलेला आहे क्षेत्ररक्षक योगेशला. खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला, मनगटा वळवले गेले. तर क्षेत्ररक्षण पहा कशा पद्धतीने राहिलाय की जणू काही फुटबॉल खेळत होता असं दिसलंय. परंतु फायदा पहा किती झालाय. बॉल स्टॉप करतो आणि त्याच्यानंतर तो बॉलला उचलतो, बॉल फेकी करतोय. 2 धावा यावेळेस कॅरी केल्या जातील. ओव्हरची समाप्ती केली जाते. 2 ओव्हर समाप्त आणि धावफलक टोटल पोहोचले 17 धावा. फक्त 4 धावा खर्च झालात. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 13 तिथे विकेट नव्हती.
दुसऱ्या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू देखील मिळवून दिला आणि त्यानंतर इकॉनॉमिकल षटक देखील राहिलाय. फक्त 4च मिळालात. धावफलक 17 पोहोचलाय. गती वाढवावी लागेल कारण अपोजिट संघ अगदी आज पूर्णपणे ओव्हरऑल तयारीमध्ये दिसतोय. कारण बॅटिंग लाईनअप खूप तगडी आहे. त्याच्यामध्ये आपण उल्लेखनीय कामगिरी आवर्जून उल्लेख करू शकतो. अनिल रोज, सुभाष वाजे, त्यानंतर योगेश वाजे असेल, महेंद्र वाजे असेल, दिनेश वड सारखा फलंदाज आहे, सुरेश वड सारखा फलंदाज आहे, गणेश आहेत. या ओव्हरऑल खूप बॅटिंग लाईनअप तगडी. त्याच्यामध्ये अजयचा देखील उल्लेख करावा लागेल आणि त्याचमुळे प्लॅनिंग आज खूप चांगलं दिसतंय. महेंद्र वाजे बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल महेश, ज्याने की एक षटकार देखील मारलेला आहे. शेवटपर्यंत राहिला तर कदाचित चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. व्हॉट एफर्ट, काय कमिटमेंट पाहायला भेटत आहे. प्रेझन्स ऑफ माइंड खूप चांगला आहे. त्यानं पूर्णपणे ओव्हरऑल चेंडूवरती अगदी शरीर झोतलं होतं आणि त्यानंतर बॉलला स्टॉप त्यानं केलं. एकच सिंगल मिळेल. व्हॉट अ फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग गणेश कडनं झालेली आहे. ओव्हरऑल सगळ्याच फॉर्मॅटमध्ये ओरसोड कामगिरी करतो आज. बॅटिंग मध्ये देखील तो दिसू शकतोय कारण टॉप ऑर्डर मध्ये त्याची देखील फलंदाजी आम्ही सातत्याने पाहिले आहे. धावा रोखला गेलेल्या आहेत. महेशचा चांगला स्ट्रोक होता. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फिल्डर आलाय. सुरेशनं झेल सोडलाय. आता काऊ कॉर्नर मध्ये खूप महत्वाचा हा झेल उडाला होता. तिथे नाराज करतोय सुरेश वड. झेल सोडेल, एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. आता धावा झालात 19 वरती धावफलक मोठं जीवदान मिळालेलं आहे. अजून देखील एक ओव्हर येणं शिल्लक आहे आणि यावेळेस मी म्हणेन गॅप शॉट सिलेक्शन दाखवावे लागतील. गॅप मध्ये बॉल पाठवले तर धावा मिळू शकतात. ओहो, यावेळेस चान्स कमी होता. मोठा फटका खेळण्यासाठी खूपच चान्स कमी होता कारण परफेक्ट वाईड यॉर्कर यावेळेस हाताळला गेलाय. अशी ते संधीच मोठा फटका मारून देण्याची 39 गोलंदाजाची प्रॉपर चेंडू हाताळला गेलाय. अचूक टप्पावरती भेदक मारा दिसलाय गोलंदाज महेंद्र वाजेचा. खूप चांगला बॉल आलेला, डॉट बॉल. ओहो, पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिलाय. आता जाणतोय गोलंदाज थोडस फुटवर्क चेक करणं गरजेचं असेल. फुटवर्कचा अभाव या दोन्ही फटक्यामध्ये जाणवलाय आणि वेग पहा किती आहे गोलंदाजाकडे. त्या वेगावरती स्वार होऊन यावेळेस गोलंदाजी होते. पहिल्या 2 वरती 2 सिंगल, त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल आलेत. ओव्हर खूप चांगली चालू राहिलेली आहे महेंद्रची. मिस्टायमिंग फटका फसला. विकेट मिळू शकते. कॉटन बोल्टची संधी आहे. झेल बादच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 2. महेश आउट. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या आपण पाहत आहोत ओव्हरचा राहिलाय. ओहो, यावेळेस चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. अजय पोहोचला. थोडासा वेळ घेईल. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जातोय. 2 धाव संख्येचं कॉलिंग दिसतं आणि 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील. एक यशस्वी षटक अजून एक पाहायला भेटत आहे जिथे की फक्त 4च धावा पुन्हा या ओव्हरमध्ये खर्च झाला. तिथे देखील एक विकेट घेतली आहे. म्हणजे पावली गोलंदाजी गणेश आणि महेंद्रने केली आहे. ओव्हरऑल कमबॅक झालाय. धावफलक 3 ओव्हरमध्ये जाऊन पोहोचलेला आहे 21 धावा. आज जे हवं होतं तेच आता सध्या तरी घडतं आहे. संघर्ष 11 रातांदळपाडा संघाकडनं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हती. तिथे 13 धावा अनिल रोजनं खर्च केला. गणेश हेडगे अगदी आपण पाहत आहोत त्याची गोलंदाजी जर पाहायला गेलं तर त्यानं 4 खर्च केला. 1 विकेट त्यानं घेतली. महेंद्रनं देखील तेच कार्य केलंय. 4 धावा खर्च करत 1 विकेट घेतली आणि आता शेवटचं अंतिम षटक. धावफलक पोहोचलेला आहे 21. सुरेश वड आपल्याला पाहायला भेटतोय. बॉलिंग मार्क वरती शेवटचं अंतिम षटक. हात खोलावे लागतील. काही 1-2 मोठे फटके जर या ओव्हर मध्ये आले तर मी म्हणेन फायटिंग टार्गेट कडे वाटचाल होऊ शकते. कल्पेश आणि अरविंद ही जोडी आपल्याला पाहायला भेटते.
ओहो, यावेळेस पहा एफर्ट पहा विकेट किपरचे पूर्णपणे ड्राय मारलेले आहे आणि इथे आउटसाइड दे लेग स्टीम पाहायला भेटतोय. व्हाईट बॉलचा इशारा. ऑन साइडला यावेळेस देखील टर्न केलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. बॉल फेकी केली जाईल. यावेळेस धोका वाटतोय. नॉन स्ट्राईक एंडला आता बॉल फेकी केली जाईल. बेल सोडवला जातात. नॉन स्ट्राईक एंडला मिळेल विकेट. फलंदाज आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. असला लॉस पाडले जाणार आहे. त्याचमुळे चला विजेता संघ येऊन थांबायचा आहे. कॅप्टन त्याच्यामध्ये जय बजरंग कानबिंदे, त्याचनंतर जय गणेश सारमाळ आणि कुडशे संघाचे कॅप्टन, त्याचनंतर कळंपाडा संघ. चला लवकरात लवकर आपण येऊन उपस्थित राहायचं आहे व्यासपीठावरती. यावेळेस रडार मध्ये आहे. टप्पामध्ये आलाय. कार्यक्रम झालाय. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्झिमम सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. खूपच चांगला फटका. ज्या फटक्यासाठी संघर्ष जारी होता आणि तो फायनली फटका यावेळेस फलंदाजाच्या बॅटमधनं येतोय. फटका खेळलाय खूपच चांगला अरविंदच्या बॅटमधनं आणि तिथे हा सॉरी कल्पेशच्या बॅटमधनं फटका आलाय. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. 200 कॉल झाला. यावेळेस स्ट्रायकर एंडला आणि आता पहा चालाकी दाखवली जात आहे. मिळेल विकेट. फलंदाज बाद झालेला आहे आणि इथे ओके सो जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. पुढच्या माझा टॉस लॉस पाडले जात आहेत सेकंड राऊंड साठी. ब्लॅक कॅप वाला फलंदाज आउट झालेला आहे असं तडंपार आमच्यापर्यंत निर्णय सोपवत आहेत. सर एक्झॅक्ट आपल्याला डिसिजन ब्लॅक कॅप वाले जे खेळाडू आहेत ते बाद झालेले आहेत. कैलास ओके कैलास बाद झालेला आहे. लॉस पडले जात आहे. टॉस बॉक्स मध्ये जाऊयात विशाल पाटील सरांकडे. टीम कानविंदे से कॅप्टन अथवा प्रतिनिधी क्विकली आपण ड्रॉप पाडत आहोत कारण 5 चिठ्ठ्या असतील आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आपणही या. आपण ड्रॉ करीत आहोत. बघा एक टीमला पुढे वाटचाल मिळेल आणि उर्वरित ज्या 4 चिठ्ठ्या राहतील त्या टीम्स मध्ये मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. 30 स्कोर कार्ड झालेला आहे. 30 धावा. आपण ड्रॉ करीत आहोत. बघा 5 चिठ्ठ्यात. एकामध्ये बाय अर्थातच विन लिहिलेला. ती चिठ्ठी जो उचलेल त्याला पुढे वाटचाल आणि त्यानंतर 1 2 3 4 असे आकडे आहेत आणि त्या आकड्यांवाईज सिरियल प्रमाणे मॅचेस होतील. बरोबर 5 चिठ्ठ्यात आणि
एक एक चिठ्ठी उचलायची आहे. प्रत्येकी टीमचा प्रतिनिधीने एक एक चिठ्ठी उचलायची आहे. आणि कोडशेत टीमला ड्रॉच्या साहाय्याने पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे. विनर टीम आणि कलमपाडा आणि विनर टीम अशी मॅच असणार आहे. आणि त्याचप्रमाणे सारमाळ आणि कानविंदे या दोन्ही टीम्स मध्ये आपण लगेच टॉसही करणार आहोत, कारण यापुढील सामना सारमाळ आणि टीम कानविंदे अशी बॅटल यात नंतर पाहायला मिळणार आहे. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. कॉइन विषयी माहिती दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑलरेडी आहे. आदिवासी सरपंच चषक आणि दुसऱ्या बाजूला 2025 कॉल कोण करतोय? कानविंदे टीमचा कॉल असेल. सरपंच चषक असा कॉल केला आणि 2025 आला म्हणजे टॉस दरम्यान जिंकला सारमाळ टीमने. निर्णय टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला सारमाळ टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला पुढील सामन्यामध्ये. धन्यवाद. येस, थँक्यू. नक्कीच आपण पाहत आहोत महत्वपूर्ण सामना चालू आहे. गेल्या बॉलवरती एकच धाव कलेक्ट केली गेलेली आहे आणि हा बॉल वाईट बॉल पाहायला भेटतोय. गेल्या बॉलवरती काय घडलं होतं एक्झॅक्ट, तर जिथे तिसऱ्याचा प्रयत्न राहिलेला होता परंतु तिसऱ्याच्या प्रयत्नात विकेट गेली आणि एक धाव पंचांनी शॉट अर्जित केलेली आहे. म्हणजे जिथे वाटलं होतं की जास्त मिळू शकतात परंतु तिथे एकच मिळाली. हा बॉल यावेळेस पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. एक्साची मदत आता सध्या तरी सुरेश वड देतोय. सपोरच्या संघाला अगदी यावेळेस मोठा बोनस मिळतोय. ही ओव्हर जी आहे ती थोडीशी अगदी आपण पाहायला गेलं तर जास्तचे बॉल हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. यावेळेस ओव्हरऑल आतापर्यंत 7 तर हाताळले गेले चेंडू आणि एक बॉल बाकी राहिलाय. म्हणजे इथून 2 बाकी आहेत. नक्कीच आपण पाहत आहोत 2 बॉल बाकी आहेत. ऑन साइडला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न पुन्हा चांगला करतोय परंतु त्याला बीट करून बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक यावेळेस देखील शेवट गोल केला जातो आहे. शेड्यूलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्झिमम सिक्सर. षटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी. हे आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने थँक्यू सो मच हर्षलजी पवार. गुड आफ्टरनून. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स घोटेघर आणि तसेच घोटेघर गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आणि सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सर्वमान्य गणेशजी कांबळी साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरं आणि दिवस क्रमांक 4 आणि आफ्टरनून सेशन मध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम दोऱ्याचा पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट संघर्ष 11 रातांडले. सेकंड इनिंग आणि टार्गेट 44. पहिला बॉल
पहिलाच बॉल बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका, जबरदस्त फटका. काय स्वागत केलं इन स्टाईल. या सेकंड इनिंगला सुरुवात 6 सिक्सर. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. सिक्सर आला. काय सुरुवात केली आहे 44चा चेस. पकलास बॉल थेट पाठवलाय बाउंड्री लाईनचा वरनं. अप्रतिम सुरुवात करत असताना आपल्या टीमसाठी बॅटर अनिलचा बॅटमन हा सिक्सर. पायांवरती टाकलाय फ्लिकचा फटका, लाजवाब फटका. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क. हा ही बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक Thank you, DJ. असोसिएशन. बाउंड्री आले, चौकार येतो. धावफलक 10 वरती. आणि विकीजींनी एक चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली की जे अनिल बॅटिंग करतात या सीझन मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त बॅट्समन अवॉर्ड त्यांना मिळालेत. आणि त्यांचा जो टच आणि त्यांचा तो प्रॉपर सिलेक्शन, शॉर्ट सिलेक्शन आणि त्यातल्या त्यात त्यांचा जो फॉर्म आहे ना तो त्यांचा फटक्यांमागे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात 10 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल आता स्मिचिटचा फटका, गॅपमध्ये फटका. चान्स नाहीये. हा की बॉल जाईल आता लेफ्ट राईट सुरू आहे. या आधी ऑन साइड, आता ऑफ साइड. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. पगले 3 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गेलेत. आता बॉल हवेमध्ये आगे बट नशिबाची साथ. ते म्हटलं जातं ना की भाग्य भी बहादूर का साथ देता. हॅलो. यस, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. याचा फुगाळ्याचे विद्यमान सरपंच जीवाजी भला साहेबांचं देखील शुभागमन झालंय. एकनाथजी भला ढाकणे सरपंच यांचं देखील इथे शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. कलबोंडाचे विद्यमान सरपंच सोमनाथजी वाघ हे देखील उपस्थित झाले गेलेत. सरपंच संघटना शहापूर तालुक्याचे अध्यक्ष गणेशजी कांबडी आणि त्याच्या नेतृत्वात संपूर्ण सरपंच पाहायला मिळतात. या संपूर्ण सरपंचांचं हार्दिक स्वागत करतोय. यस, ओव्हर टू कॉम्पोस विशाल सर. थँक्यू सो मच. भरपूर सारा दिग्गज मान्यवरांचं आगमन दरम्यान या आफ्टरनून सेशनमध्ये झालं. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रणेते लाडके आयोजक विद्यमान सरपंच गोटेकर गाव आणि तसेच शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष सर्वांनी गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं तुम्हा सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. काऊ कॉर्नरला बॉल दरम्यान फील्ड केला जातोय बट तोपर्यंत जर आपण पाहिलं या चेंडूवरती सिंगल कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 44च्या चेसमध्ये एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 17 विदाउट लॉस. टीम रातांले. संघर्ष हे त्यांच्या नावामध्येच आहे कारण संघर्ष 11 या नावाने ते खेळतात. आणि म्हटलं जातं ना की एखादा व्यक्ती त्याच्या कारकिर्दीमध्ये जर मेहनत संघर्ष या गोष्टी सातत्याने करत राहिला तर त्याला यशस्वी होण्यापासून कधीच कोणी थांबवू शकत नाही. आणि ज्यांच्या नावामध्ये संघर्ष आहे आणि सध्याच्या घडीला संघर्षाच्या जोरावरती ते चाललेत विजयाच्या दिशेने. कारण 44 या चेसमध्ये 17 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये येणं ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि एक जबरदस्त सुरुवात, आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात आपल्याला टीम रातांले टीमचे पाहायला मिळत आहे. आणि येत्या 3 ओव्हरमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जिंकण्याकरिता 27 धावांची अजूनही आवश्यकता. आणि सेकंड ओव्हर बॉलर जयेश तयार होता दुसऱ्या षटकामध्ये. परिस्थिती अशी झालेली की या क्षणाला विकेट काढावे लागतील, अन्यथा 18 मध्ये 27 धावा डिफेंड करणं हे कार्य अवघड होऊ शकतं. विकेट जर येतील तर मॅच मध्ये कमबॅक होईल. सेकंड ओव्हर
पहिलाच बॉल बॅक ऑफ लेंथ पुल अँड पॉवरफुल. इट्स अ ह्यूज वन. सिक्सर. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. काय जुडीज, काय कडक बॅटिंग होत आहे आणि काय कडक फटके येतात. एकूण एक बॅटर अनिल यांचा बॅटमधनं. आणि जर अनिल असा खेळला तर कदाचित हा सामना थोडा लवकरही समाप्त होऊ शकतो. कारण आता टास्क पहा जो रागला 17मध्ये आता 21 करायचं. बॉल आणि रन्समध्ये आता फक्त 4चा डिफरन्स राखला. आणि या ओव्हरमध्ये जर आणखीन 2 फटके चांगले आले तर हा पूर्णपणे हा सामना आहे ना तो रातांदले टीमच्या खिशामध्ये जाईल. विकेट हवी आहे, अनिलची विकेट मोस्ट ऑफ हवी आहे फिल्डिंग टीमला. आता स्विच हिट आणि हा ही बॉल गॅपमध्ये. आणि एखादा लेफ्टी बॅटर जर असता आणि त्याने हुकचा फटका खेळला असता तर एक्झॅक्टली असाच दिसला असता. लाजवाब फटका. 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव. बॅटर देखील थँक्यू डीज. बॅटर देखील सध्या सगळे 10व्या गेअरवरती बॅटिंग करतात आणि मैदानाचा बाहेर आमचे राम डिंगोरे सर देखील सध्या सगळीला ते देखील सामन्याचा आनंद घेतात. टीम टोटल आता 27 आणि जिंकण्याकरिता आता इथनं करायचं 17 धावा. 16 मध्ये आता 17. आता बॉल आणि रन्स मध्ये फक्त 1चा डिफरन्स राहिला. विकेट हा एकमेव मार्ग आहे या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा फिल्डिंग टीम साठी. इथे मिस्टामिंग बॉल अवे मध्ये फिल्डर धावत्या स्क्वेअर लेग पोहोचलेत बट कॅच ड्रॉप. आता कॅच सोडली की मॅच मध्ये कमबॅक करण्याची जी संधी मिळाली असती ती संधी सोडली हा प्रश्न. बिकॉज ही विकेट जर मिळाली असती तर मॅच मध्ये कमबॅक होण्याची शक्यताही वाढली असती. ती संधी मिळाली असते. बघा प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आपण हेही सांगू शकतो की प्रत्येकी वेळेस संधी तुमच्या जवळ चालत नाही येणार. कधी कधी तुम्हालाही संधी निर्माण करावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकणं महत्वाचं होतं. स्टिअर केलं बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट डीप पॉइंटला फिल्डर आता पाठलाग जरूर करतात बट बॉल जाईल हा देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. एका एंडने अनिल तर आता दुसऱ्या एंडने बॅटर सुभाषने ठोकलाय हा 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक थँक्यू शैक्षणिक डीज. सनसनीत तर होताच हा फटका बट कलात्मक देखील होता कारण प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट करत असताना हा चौकार येतो बॅटर सुभाषचा बॅटमधनं. आणि आता धावफलक या 4 धाव्यांच्या साह्याने सध्या सगळीला स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं आता 32 आणि जिंकण्याकरिता आता 12 धाव्यांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक येते 14 मध्ये 12 हे असं समीकरण या मॅच मध्ये बाकी राहिलं. या जोडीने ना ऑलमोस्ट आता विजयाच्या दाराजवळ उभं केलं टीम रातांदलेला. आता ही डीप पॉइंटला बॉल चाललाय. फिल्डिंग चांगलीच राहिली बट तोपर्यंत 2 धावा इझिली मिळतील. आता 13 मध्ये करायचं 10 धावा. जेव्हा अनिलचा बॅटमधनं सिक्सर आला तेव्हाच मी सांगितलं की जर अशा प्रकारे बॅटिंग झाली तर कदाचित हा सामना थोडा लवकरही समाप्त होऊ शकतो. बट दुसऱ्या बाजूने फिल्डिंग टीम अर्थात दोऱ्याचा पाडा संघ खेळतो त्यांनाही विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की 4 ओव्हरमध्ये 44 कमी नव्हत्या. रन्स चांगल्याच होत्या बट बॅटिंग अव्वल दर्जाची झाली. आता पुलचा फटका इन कंट्रोल नाहीये. डीप स्क्वेअर लेग आलेत. कॅच पकडली जाईल विकेट मिळेल म्हणजे सफलता मिळेल. पकली धक्का लागला पकला. अवघ्या 34 धाव्यांवरती टीम रात आणलेला आणि आता 12 मध्ये करायचं जिंकण्याकरिता फक्त 10. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने. थँक्यू डीज. विद्यमान सरपंच गोटेगर गाव सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांची स्पर्धा
आणि ते सोबत शहापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत. म्हणजे ऑल ओव्हर शहापूर तालुका मध्ये जितकी गावं आहेत, जितके सरपंच प्रत्येकी गावामध्ये आहेत, त्यांचं नेतृत्व सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब करतात. आणि आज त्यांचा प्रेमाखातीर आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात फुगाले गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय जीवा भला साहेबांची उपस्थिती, त्याचप्रमाणे ढाकणे गावचे विद्यमान सरपंच एकनाथजी भला साहेबांची उपस्थिती, त्याचप्रमाणे कलभोंडे गावचे विद्यमान सरपंच सोमनाथजी वाघ साहेबांची महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. नितीन आले ती या थर्ड ओव्हरमध्ये, बट आता समीकरण 12 मध्ये 10 राहिलं. आणि काय फटका आलाय, चपराक लगावलाय, पुलचा फटका, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल, सिक्सर आणि जिंकण्याकरिता फक्त करायच्या 4. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब. फक्त 4 करायचे. नेक्स्ट बॉल, मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आगे. आता बॉलर येतात आणि इथे पहा दुष्काळात 13वा नव्हे 14वा नव्हे 15वा महिना, कारण अगोदर सामना तर ऑलमोस्ट समाप्तीच्या मार्गावरती आहे. बट विकेट इथे मिळू शकली असती, बट ती देखील कॅच पकडता आली नाही. आता फक्त 3 धावांची आवश्यकता. रिसच्या साह्याने ऑन साइडला आता फटका खेळला. डीप स्क्वेअर लेगचे फोल्डर वेगाने आलेत. सिंगल मिळेल आणि आता फक्त 2 धावांची आवश्यकता. आणि जी मेहनत या मॅच मध्ये आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी अनिलने केली आहे ना, त्या मेहनतीचं फल देखील बघा. आता कदाचित विनिंग स्ट्रोक खेळण्याची संधी आता अनिलकडे, कारण फक्त 2 धावांची आवश्यकता. आणि अनिलने ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे, मसल पॉवर या इनिंग मध्ये त्याने दाखवले, शक्ती प्रदर्शन केलं, ज्याप्रमाणे फटके ते खेळलेत. फक्त 2 करायच्यात. हलक्या हाताने खेळलेत आणि सिंगल दरम्यान तर कंप्लीट केली जाईल, दुसरीसाठी परतणार नाहीयेत. असं वाटलं की मोठ्या फटक्यासाठी जातील, बट सिंगलच घेतली आहे. आणि थोडी एनर्जी ते पुढील सामन्यासाठी वाचवतात, कारण त्यांना ठाऊक आहे की आज दिवसभरामध्ये अशीच बॅटिंग आपल्याला करायची आहे. दॅट्स वाय सिंगलच घेण्यात आली. आणि आता फक्त 1 धावेची आवश्यकता. अगदी सहजरित्या, इझिली मी म्हणेन की 44चा चेस कंप्लीट करत असताना आपल्याला टीम रातांले संघ पाहायला मिळतोय. संघर्ष 11 रातांले या नावाने ते खेळतात आणि जबरदस्त खेळ त्यांचा राखला या सामन्यामध्ये. बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट आणि हा फटका, विजयाचा सामना समाप्त. अगदी इझिली 44चा चेस कंप्लीट केलाय संघर्ष 11 रातांले टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम बाबू 11. दोराचा पाडा प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. इंडिव्हिज्युअली रन्स बनवल्या या इनिंग मध्ये. 11 चेंडू फेस केले, 35 रन्स इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवला आणि सिंगल हँडेडली आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवलं. ते अनिल ठरलेत या सामन्याचे सामनावीर. आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करण्याकरिता आपण वळूया विकीजी शेवाळे यांच्याकडे. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अनिलजी रोज. येस, इथे सरपंच पाहायला मिळत आहेत. अनिल रोज आपण यायचंय. मी विनंती करतोय जीवा भला फुगाळे सरपंच, फुगाळे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच जीवा भला साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच हे वितरित केले जातोय.